गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आमची सकाळ झालेली आहे आणि युवान आमचा इकडे बसलेला आहे. तर आता मी घेते थोडंफार कामावरून. आता नाश्त्याला तर खालची छोल्याची भाजी आहे आणि पुऱ्या आहेत, त्या पुऱ्या करते पटापट. तर चला आता आपण नंतर भेटू. इकडे आता निहारिका बाबूला खेळवते. आता निहारिका पण स्कूलला जाईल, स्कूलची तयारी करायची बाकी आहे. आणि त्यांना घेते मी आता पुऱ्या पटापट बनवून, कारण की टिफिनला आज बघू पुऱ्या आणि निहारिकाला भजी आणि त्यांना काय पाहिजे ते बघते. आणि युवान पण थोडीशी तब्येत डाऊनच आहे, पण आता ताप वगैरे कमी झाला तर बघू कसं काय होतं ते. हसत नाही रे माझ्या पुढे, हसतच नाही. एवढ्याला किती हसतो. एक साईडला मी घेतली भाजी गरम करून आणि एक साईडला पुऱ्या बनवलेल्या आणि निहारिकाला भजी काढलेले. तर पुऱ्या आणि भजी निहारिकाला दिल्या आणि तेही ओट्सचं ज्यूस वगैरे पिऊन गेले. ते पण ते आज टिफिन नको, त्यांना आज टिफिन नाही. आणि आता युवान पण झोपला. थांबा तुम्हाला, युवान पण झोपला आता. आणि मी पण घेते पटापट कामावरून, कारण की घरात भरपूर घाण झाले. पटापट सगळे ते आवरून घेते. तो थोडा वेळ झोपला तर तो उठला ना का मग त्याला काहीतरी भरवते आणि नंतर भेटू. त्याला औषधं वगैरे पण अजून द्यायचे आहेत. त्याच्या अजून अंघोळ त्याची आज केली नाही. आता मी तो उठला ना का मग त्याची अंघोळ पण घाली. तर चला पटापट कामावर आणि मग भेटते तुम्हाला. तर आता युवान पण झोपला इकडे बघा. आणि मीनी घेतलेत आईने दिलेले लाडू, तर ते खायला घेतलं, ते खाते. आणि थोडीशी कामं आहेत, थोडीशी म्हणजे भरपूर आहेत. भांडी वगैरे घासायची, पूर्ण झाडून लादी करायचं आहे पूर्ण. तर मगाशी युवान झोपला तर बोललो पटापट करून घेते आणि तो लगेच उठला. त्याला थोडाफार जेवते पण आणि बाकी सगळं आवडते आणि मग भेटते तुम्हाला. ते एक साईडचा हा सगळा पसारा उरकून. तर चला आज भरपूर भांडी आहेत, कारण की रात्रीची मीनी घासलेली, बहुतेक भांडी घासलेली, पण सकाळची परत झाली आता. तर ते युवान झोपले, त्या पटापट भांडी वगैरे घासून घेते. तर चला आता नंतर भेटू. ती भांडी घासून न होईल तर आता युवान उठलाय, तर चला त्याला घेते आता परत ना. मग नंतर हा झोपला का परत काम आटतील. परत झोपला आणि आता परत राहिलेली कामं करून घेते मी. तर चला. साईडला मी इकडे मशीन पण लावली आहे कपड्यांची आणि एक साईडला मी आता घेते सगळं आवरून. बघू आता काय थोडंफार राहिलं की. बाबू आता झोपलाय, जरासा ताप बीप उतरलाय त्याचा, त्याला जरासा अजून विकनेस आहे त्याच्यामध्ये. तर बघू आज संध्याकाळपर्यंत. आज शक्यतो मला वाटतं का आता होईल म्हणून तो ठीक, कारण की ताप उतरायला वगैरे तर सगळं सर्दी खोकला वगैरे झाला तर टाईम लागेलच रिकवर व्हायला. तर चला बघू आता. त्याच्याच जवळ आहे सकाळपासून, तो हलून देत नाही. त्याचं म्हणे तू मला घेऊन बस, तर त्यालाच घेऊन बसलेली आता. तर आता तो त्याला झोपवलं परत एकदा आणि आता पटापट थोडी कामं आटून घेते का नाही. तर चला. हे गाईस, तर आता आमचा युवान उठलेला आहे. गुड मॉर्निंग. काहीतरी करतोय, एवढा उठला आता उठला आणि आता भरपूर सारी मस्ती करतोय आमचा युवान. तर चला आता आम्ही दोघं जण मस्ती करतोय. ओहो, खोकला आला माझ्या पुढे, खोकला आला. आता आम्ही दोघं जण मस्ती करू मस्तपैकी आणि नंतर भेटू तुम्हाला. बाय बाय युवान, बाय बाय. आता युवानची आंघोळ झालेली आणि युवानची मी आता घेते तयारी करून. युवान आता जरा युवानला आमच्या बरा वाटतंय, जरा खेळतोय तो. तर चलो आता पटापट तयारी करून घेऊ आणि याला काहीतरी भरून घेऊ. काय करणार? भात तू खाणार तू? चलो तू. गट्टूची तयारी झाली गट्टूची तयारी. हो, सर्दी झाले माझ्या पोल्याला ना. आता आमचा युवान बघा कशा तयारी करून बसलाय, बघा कशा तयारी करून आता खेळतोय तो. युवान, ए युवान, काय इथून आला कुछ तो रिएक्शन दे मेरे भाई. ओके समजलं, खोकला झालाय.
आता युवांची केली तयारी. तर युवानला पण आता एक राऊंड मारून नंतर जातो आणि चिकन आणायला. चला आज आम्ही 2 जण चाललो चिकन आणायला. चला आम्ही आणायला आलेलो चिकन. तर इथे आम्हाला भेटले पप्पा. जस्ट आलो चिकन घेऊ आणि युवानला टाकलंय आम्ही पाळण्यामध्ये. तो त्याच्यामध्ये बसलाय. तर चला मी आता पटापट चिकन बनवून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला. एक साईडला तर युवन झोपलाय. तर चला ती पण आलेली आहे. आणि इकडे हिचा पसारा बघा. हिने इकडे पसारा का गेली आता क्लासला. ती बघा पलत गेले. टाइम झालाय. तर काहीच तर आता आम्ही आलो युवनला घेऊन बाहेर पनवेलला. म्हणजे आता पनवेललाच चाललोच. आता इकडे युवन राहत नव्हतं. त्याची तब्येत बरी नव्हतं तर राहत नव्हतं. म्हणून आता आलो त्याला फिरवायला राऊंड मारायला. आणि हा बघा आलो इकडे पेट्रोल भरायला. आणि युवन बघा युवन नुसतं राऊंड मारायचं आहे. ह्याला नुसतं राऊंड मारायचं. आणि आज दुसरी वेळ घरी जाऊन परत आलो ह्याला राऊंड मारायला. काय युवन पण झोपलाय. आता आम्ही चाललो घरी. तर चला याला भरपूर मोठा राऊंड मारला. चाललेलो दवाखान्यात घेऊन पण परत त्याचा ताप उतरला. आता बघू. आता उद्या जर जास्त झालं तर मग उद्या परत नेऊ. आता एक साईडला घेते आम्ही चिकन खिचडी खायला. आणि युवन पण आमचा इकडे झोपलाय. तर चलो आता मी जेवून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला. आता युवन पण इकडे झोपलेला आहे. आणि आता आम्ही पण घेतोय फ्रेश वगैरे होऊन. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय, गुड नाईट.